श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी अशी आहे तशीच घडेल असे नाही. कदाचित काही वेळेला आपल्याला नको असणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात घडतील, तर काही ठिकाणी आपल्याला जे हवं आहे ते घडेल. कधीकधी आपल्याला चांगले वाटेल ते गोष्ट घडेल, कधीकधी आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात घडतील. त्यामुळे कधीकधी आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे आपल्याला समजत नाही. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, आपल्याला हवे ते मिळत नाही. अशा वेळी आपण खूप निराश होऊन जातो. सततच्या होणाऱ्या अपयशामुळे आपण दुःखी होतो. आता इथून पुढे काहीच करायला नको असे आपल्याला वाटू लागते. अशा वेळी नेहमी लक्षात ठेवा, झालेल्या गोष्टींवरती जास्त विचार करायचा नाही. जे झाले ते तिथे सोडून पुढे जायचेच. काही गोष्टी या निसर्गावर सोडून द्यायच्या असतात. काही गोष्टी ज्या चांगल्या चालू आहेत त्या चालू द्यायच्या असतात. स्वामींवर विश्वास ठेवून सतत म्हणत राहायचे, एक दिवस हा नक्कीच येईल, एक दिवस माझ्या मनासारखे नक्कीच होईल. माझ्या मनात जे काही आहे तसेच घडेल. माझी आतली शक्ती सांगते की ते होईल, नक्कीच होईल. आता ज्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नाही आहेत, एक दिवस असा येईल की त्या सर्व गोष्टी दूर होऊन माझ्या मनासारख्या ज्या मला हव्या आहेत त्या सर्व गोष्टी घडू लागतील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला मनासारखे आपल्या घडेल असे नाही. कदाचित क्वचित कधीतरी तुमच्या मनाविरुद्धसुद्धा घडेल. पण लक्षात ठेवा, तुमच्या मनाविरुद्ध घडले म्हणून तुम्ही खचून जाऊ नकात. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा एक दिवस कोणता तरी येतच असतो. त्या दिवशी सर्व काही त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या इच्छेनुसारच घडत असते. तो दिवस येण्याची फक्त तुम्ही वाट बघा. तो एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल. त्या एक दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघा. तो येणारा एक दिवस हा फक्त आणि फक्त तुमचाच असेल. तोपर्यंत तुम्ही शांत संयमी राहा. तुम्ही जास्त राग करू नकात, चिडचिड करू नकात. मन तुमचे शांत ठेवा. लक्षात ठेवा, एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल, ज्यावेळेस तुमच्या मनात असणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्याच घडू लागतील. स्वामी सांगतात, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव, प्रयत्न करणे सोडू नकोस. एक दिवस हा तुझा नक्कीच येईल. त्या एक दिवसाची तू वाट बघ. आत्ता मनासारखं घडत नाही आहे म्हणून खचून जाऊ नकोस. प्रयत्न करणे सोडून देऊ नकोस. तू तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे चालू ठेव. एक दिवस हा तुझा नक्कीच येईल. त्या दिवशी सर्व काही हे तुझ्या मनासारखेच घडेल. तू मात्र तोपर्यंत निराश होऊ नकोस. असे आयुष्यात काही चांगलं होण्याअगोदर खूप अडचणी येतात, संकट येतात, तुम्हाला खूप त्रास होईल. पण याला तुम्ही घाबरू नकात, निराश होऊ नकात. थोडा धीर धरा. ही वेळ येईल, निघून जाईल. आणि आमच्यावरती विश्वास ठेवा. तुमचे सर्व काही हे चांगलेच होणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मक विचार करा. मनामध्ये कोणताही वाईट विचार आणू नकात. सर्व काही हे तुमच्या मनासारखेच घडणार आहे. तुम्ही फक्त धीर सोडू नकात, निराश होऊ नकात आणि खचून जाऊ नकात. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही हवे आहे ते भीतीच्या दुसऱ्या बाजूला बसले आहे. त्यामुळे कधीही घाबरून जाऊ नकात. तू अयशस्वी झाला नाहीस जोपर्यंत तू जिंकत नाहीस, तोपर्यंत तू हरत नाहीस. आपल्या जीवनातील आव्हाने हे आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहा. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात आपला जन्म, आपल्या तारखेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचा जन्मदिवस हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्या जन्मदिवसानुसारच त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी ह्या घडत असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक दिवसाला तुम्ही आनंदाने सामोरे जावा. आपल्या प्रत्येक दिवसातून काहीतरी चांगले शिकत चला. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. स्वामी सांगतात, आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे व्यक्ती कोणते असतील तर ते म्हणजे आपले आईवडील. लक्षात ठेवा, आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ दुसरं या जगामध्ये कोणीही नाही आहे.
आई वडील हे दोन फक्त शब्दच नाही आहेत, तर आई म्हणजे ती व्यक्ती जिने आपल्याला या विश्वात आणलं. आई म्हणजे आपलं विश्व. तिने आपल्याला हे जीवन दाखवलं. तिने आपल्याला जन्म दिला. स्वतः कष्ट घेऊन तिने आपल्याला आपल्या पोटात वाढवलं. ती म्हणजे आई. आई म्हणजेच विश्व. आणि वडील म्हणजे ते व्यक्ती, जो व्यक्ती स्वतःचे स्वप्न जाळून मनात ठेवून दुसऱ्यांसाठी, आपल्या मुलांसाठी जगतो. आपल्या मुलांना सर्व काही भेटावे म्हणून दिवस रात्र मेहनत करत असतो. स्वतः भलं फाटकं घालू द्यात, पण आपल्या मुलाला चांगले कपडे भेटलेच पाहिजे याच्यासाठी तो झटतो. तो बाप म्हणजे वडील. लक्षात ठेवा, आई वडील हे फक्त शब्द नाही, तर हे जीवन आहे. आई म्हणजे आपलं विश्व, जिने आपल्याला जन्म दिला. आणि वडील म्हणजे आपले सर्वस्व, ज्यांनी आपल्याला जगवलं, ज्यांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. आपल्याला हवं काय नको ते सर्व ज्यांनी पाहिलं ते आपले वडील. आपल्यासाठी जो व्यक्ती दिवस रात्र कष्ट करतो, निस्वार्थ भावनेने आपल्याला जीव लावतो, आपल्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आई वडिलांना कधीही विसरू नकात. त्यांना कधीही त्रास देऊ नकात. त्यांना कधीही सोडून देऊ नकात. लक्षात ठेवा, जगामध्ये फक्त आई आणि वडील हे दोघंच आहेत की ज्यांना आपल्याकडून काहीही नको असते. ते आपल्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करत असतात. ते आपल्याला निस्वार्थ भावनेने मदत करत असतात. त्यांना बदल्यात तुमच्याकडून काहीही नको असते. त्यांना फक्त तुमची साथ द्या. त्यांची साथ कधीही सोडू नकात. त्यांच्या म्हातारपणात त्यांचा आधार बना. त्यांच्या म्हातारपणात त्यांचे डोळे बना, त्यांची काठी बना. त्यांना आधार द्या, त्यांना धीर द्या. त्यांच्या उतरत्या काळात त्यांना जपा. लक्षात ठेवा, जर का आई वडील नसते तर तुम्ही या जगातही नसता. तुम्ही आज जे काय आहात ते फक्त आणि फक्त तुमच्या आईवडिलांमुळेच. त्यामुळे आईवडिलांना कधीही आयुष्यात विसरू नकात. त्यांना कधीही त्रास देऊ नकात. उलट त्यांना जपा. कारण आईवडिलांपेक्षा दुसरं श्रेष्ठ व्यक्ती या जगामध्ये कोणतंही नाही आहे. आपल्या आईवडिलांना देवाच्या स्थानी ठेवा. त्यांची सेवा करा. तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये पुण्य लाभेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व काही भेटून जाईल. तुम्ही फक्त आईवडिलांची साथ कधीही सोडू नकात. तुम्ही आईवडिलांची साथ सोडू नकात. देव तुमची साथ सोडणार नाही. तुम्ही आईवडिलांना हवं ते बघा, देव तुम्हाला पाहिजे ते बघेल. तुम्ही आईवडिलांना आनंदी ठेवा, देव तुम्हाला आनंदी ठेवेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आईवडिलांना नेहमी सुखात आनंदात ठेवा. त्यांच्यावरती कोणतेही संकट येऊ देऊ नकात. त्यांच्या उतरत्या काळात त्यांना जपा. आईवडील असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबात आधार देणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते म्हणजे आईवडील. त्यामुळे आपल्या आईवडिलांना जपा. त्यांच्यावरती कधीही आगवू नकात. त्यांच्यापासून कधीही दूर जाऊ नकात. त्यांचे आशीर्वाद घ्या. आयुष्यामध्ये नक्कीच तुमची प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ.